वाडी करतेस दिग्रस करेस. बरोबर आहे तुमचं. आता मी कीर्तन परंपरेला अखंडपणे पुढे नेणाऱ्या दिग्रसकर घराण्याची सून आहे. म्हणूनच या घराण्याच्या परंपरेत मी कसलाही खंड पडू देणार. इंद्रायणी आकाशात दिग्रस कीर्तन सेवेला उभ्या रामकृष्ण आहे. नारायणी आता म्हणत होती तुझं कीर्तन आहे मंदिरात, मला पण घेऊन चला, मला पण ऐकायचं त्याचं कीर्तन. बघ तब्येत बरी नाहीये, डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय. माझ्या सगळेच वाट बघतात बघ तुझ्या कीर्तनाची. तू कर बाळा. मावशीला हॉस्पिटलला हलवायला पाहिजे. आत्ताच्या आत्ता ताबडतोब गाडी बोलव, गाडी बोलव. माझ्या शकुंतला काकीला काही होऊ देऊ नकोस रे. बोलतोच आहे. झोपू नको प्लीज, प्लीज झोपू नको. काकीकडे बघा. आओ पुढे रस्ता बंद आहे. त्या देवांनाच बोलवा, त्यांना म्हणा ही नदी दुखून मध्ये रस्ता तयार करता का बघा हॉस्पिटलपर्यंत. कोण आहे? तो इकडेच येतो. रामकृष्ण रे माऊली. कृष्ण हरी. दादा ते आम्हाला तालुक्याच्या दवाखान्यात जायचंय. इथला रस्ता तर बंद आहे. तुम्हाला दुसरा कोणता माहिती आहे का? त्यांना कशाला विचारते, त्यांना काय माहिती असणार आहे. या मार्गाने जा, लवकर पोहोचाल. तो माणूस जे सांगतो ते आपण ऐकू. पाठी राखा. रस्ता अवघड होता. जवळजवळ 1 तास वाचलाय आपला. मावशी एकदम अनकॉन्शियस झाली हो. आत्ताच मुंबईहून निघतोय, सकाळ होईल मला पोहोचायला. मी आलो की लगेच ऑपरेशन करून टाकतो. गाडी बंद पडली रे. तालुक्याच्या दवाखान्यात जायचंय. आमची गाडी बंद पडली. तुम्ही प्लीज आम्हाला सोडू शकता का? तुम्हाला आवाज येईल तर पैसे घ्या, किती हवेत सांगा, पण प्लीज आम्हाला घेऊन चला. आमच्या पुढे पैशाची काय किंमत? काय गोपाळ दादा, बरोबर ना? आता विचार फक्त तुझ्या सासूच्या तब्येतीचा करायचा. काळजी करू नका महाराज, सगळं नीट होणार आहे. विठुराया सगळं तुझ्या हातात आहे. तुमचं निदान काय म्हणते? कंडिशन खूप क्रिटिकल आहे. आता शरीर कसं रिॲक्ट करतं यावर पुढची सगळी फर्दर ट्रीटमेंट ऑपरेशन काय असेल ते अवलंबून. एकंदरीत पेशंटची हालत आणि आलेले रिझल्ट असे पॉझिटिव्ह आहे. जी डॉक्टर खूप टफ आहे. तिने औषधांना रिस्पॉन्ड केलं पाहिजे. जर तिने निभावून नाही नेली तर ठीक आहे. चांगल्या माणसांसोबत चांगलंच व्हायला पाहिजे ना रे विठुराया. मग माझ्या व्यंकू महाराजांनी आणि शकुंतला काकीला ही शिक्षा का? सर जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. कीर्तन करते, मला पण जायचंय. शारू काय बोलतेस तू? बघतेस नाही का? पण मी बघतो काय ते. बरं वाटतंय. धावरे केशवा माय बाबा, पेटली सकळ कांती रोमावरी, नावरे हे होळी दहन झाले. का म्हणे माझी से तू जननी, आणि क निर्वाणी कोण राखे. राणी पास येस, ती नाटक करण्याची जागा नाही. ती आणि श्रद्धा म्हणतात गोपाळ्या. त्याचं नामस्मरण औषधासारखं काम करतं असा विश्वास आहे माझा. तुझ्या पाशीच ठेव. जे काही करायचं ना ते मनात कर तुझ्या. मला ऐकायचं आहे. जय माझी काया लागला बुडा